کرناٹک کے وزیر اعلیٰ سدرامیا، جو اس وقت بدعنوانی کے الزامات پر قانونی کارروائیوں میں لگے ہیں، نے مظلوم طبقوں سے پوری حمایت کی اپیل کی ہے اور ان الزامات کو ان کے سیاسی کیریئر کو ختم کرنے کی بڑی سازش بتایا ہے۔ سابق وزیر اعلیٰ ڈی دیوراج ارس کی یاد میں ایک تقریب میں سدرامیا نے خود کو ارس سے موازنہ کرتے ہوئے اپنا دفاع کیا کہ دیوراج ارس بھی OBC سے تعلق رکھنے والی ایک عظیم ہستی تھے۔ ನಾನು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆದ ಮೇಲೆ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಜಾರಿಗೆ ತಗೊಂಡು ಎಲ್ಲ ಬಡವರಿಗೋಸ್ಕರ, ಮಹಿಳೆಯರಿಗೋಸ್ಕರ, ರೈತರಿಗೋಸ್ಕರ. ಇದನ್ನೆಲ್ಲ ಯಾರು ವಿರೋಧ ಮಾಡೋರು? ಯಾರು ಬದಲಾವಣೆ ಬಯಸಲ್ವೋ ಅವರು ವಿರೋಧ ಮಾಡೋರು. ದೇವರಾಜ ಕಾಲದಲ್ಲೂ ಇತ್ತು, ಆಮೇಲೂ ಇತ್ತು, ಈಗಲೂ ಇದೆ, ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಂದಾಗಲೂ ಇತ್ತು, ಇವತ್ತು ಕೂಡ ಇದೆ. सिद्धरामैया ने समाजी इंसाफ के लिए अपनी वाबस्तगी का पुरजोर ऐलान किया और ख़ास तौर पर कास्ट सेंसस की वकालत की, जो उनके मुताबिक मुख्तलिफ कम्युनिटीज़ के समाजी और इक़्तिसादी हालात को समझने और उनके लिए मुअस्सर प्रोग्राम नाफिज करने के लिए ज़रूरी है ताकि समाज में मसावत और बराबरी कायम की जा सके। ಜಾತಿ ಗಣತಿ ಮಾಡದೇನೆ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ, ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ ಅವರ ಸ್ಥಿತಿಗತಿಗಳು ಗೊತ್ತಾಗದೇಕೆ, ಅವ್ರಿಗೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ರೂಪಿಸೋದಕ್ಕೆ ಪ್ರಿಫರೆನ್ಷಿಯಲ್ ಸಿಸ್ಟಮ್, ಆ ಸಿಸ್ಟಮ್ ಅನ್ನ ಜಾರಿ ತರೋದಕ್ಕೆ, ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯ ತರತಕ್ಕಂಥಕ್ಕೆ, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಆಗಬೇಕು ಬೇಡ. ನಾನು ಇವೆಲ್ಲನೂ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ಕೋಪ. ಅದಕ್ಕೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಹೆಂಗಾರ ಮಾಡಿ ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಮುಗಿಸ್ಬಿಡಬೇಕು ಅಂತ ಹುನ್ನಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मैसूर अर्बन डेवलपमेंट अथॉरिटी मूडा की एक साइट अलॉटमेंट स्कैंडल से मुताल्लिक बदउनवानी के इल्ज़ामात शदीद तर हो गए जब गवर्नर तावरचंद गहलोत ने सिद्धरामैया की तहकीकात करने और उन पर मुकदमा चलाने की मंजूरी दे दी। ताहम सिद्धरामैया अपनी बेगुनाही पर डटे हुए हैं। उन्होंने कहा कि उनके 40 साल सियासी करियर में उन पर कभी भी किसी स्कैंडल का कोई दाग नहीं है। यही वजह है कि उनकी साख को दागदार करने और उन्हें इस्तीफा देने पर मजबूर करने की एक मंसूबाबंद कोशिश की जा रही है। सिद्धरामैया ने मजीद कहा कि समाज में अदम मसावत के खिलाफ उनकी कोशिशों पर ये इल्ज़ाम एक बहुत बड़ा हमला है, खास तौर पर उन लोगों की तरफ से जो इन इक़दामात के अंदर ही अंदर मुखालिफ हैं। बीजेपी पर तनकीद करते हुए सीएम ने कहा कि वो गरीब, पसमानदा तबक़ात, दलितों और अक़लियतों के मुफादात के खिलाफ हैं। वज़ीर आज़म नरेंद्र मोदी कहते हैं कि सबका साथ सबका विकास होगा, लेकिन उन्हें उनसे हकीकत में कोई दिलचस्पी नहीं है। मुअज़्ज़िज़ नाज़रीन, हम आपसे पूछते हैं कि क्या वाकई मरकज़ी हुकूमत को गरीब जनता की कोई फ़िक्र नहीं? क्या वो वाकई में अपनी सीट बचाने के चक्कर में हैं? हमें आपके जवाब का इंतज़ार रहेगा। कमेंट सेक्शन में अपना जवाब ज़रूर लिखें।